नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत वेगळी अशी आणि चटपटीत कैरीची साबुदाणा खिचडी। हो, खरंच तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे अगदी। तर या इथे 1 वाटी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा कसा भिजवतात योग्य पद्धतीने तर याचा व्हिडिओ मी आधी पण अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा। एकादशीचा व्हिडिओ आहे तो। तर या इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवलेला असलेला त्यामध्ये आता मी अर्धा चमचा गरजेप्रमाणे मीठ घालत आहे। अर्धा चमचा आपण साखर घालत आहोत, कारण साखरेमुळे काय होईल की आपण कैरी जी घालतोय ना त्यामुळे त्याला आंबट गोड अशी चव येईल। तर इथे मी 2 ते 3 चमचे भाजून केलेली शेंगादाण्याची भरड घालत आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते पूर्णपणे मिसळून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण अर्धा चमचा तिखट घालत आहोत आणि तेही मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 4-5 मिरच्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि फार आंबटही नाही आणि फार गोड नाही अशी कैरी घेतलेली आहे आणि ती पण जाडसर किसून घेतलेली आहे। तर ती कैरीसुद्धा आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायची आहे आणि